नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय घट्टसर अगदी सुरीने कापता येईल असं आपण दही बनवणार आहे। तर इथं मी अर्धा लिटर बघा दूध घेतलेले, दूध म्हशीचं दूध आहे हे। तर आपण इथं अर्धा लिटर दूध घेतलेले, त्यासाठी आपल्याला लागणार आहे विरजण। तर इथं मी 5 ते 6 चमचे भरून हे आंबट विरजण घेतलेले। तर सगळ्यात आधी आपल्याला दूध आहे ते गॅसवर गरम करून घ्यायचे। तर इथं बघू शकता दही आपलं दूध आहे ते आपण इथं तापायला ठेवलेले आहे। आता दूध छान आपल्याला असं उकळून घ्यायचंय, थोडी ह्याला साई येईपर्यंत आपण कडेने उकळून घेणार आहे। इथं बघू शकता जे आपण दूध तापायला ठेवलं होतं ते आता छान तापले, थोडा ह्याला घट्टपणा पण आलेला आहे, मस्त अशी साई पण ह्याला यायला लागलेली आहे। तर पूर्ण कडेने आपण असं हलवून हलवून याला तापून घेऊया। आता ह्यानंतर आपण लगेच गॅस बंद करून टाकतोय। आता दूध आपल्याला हे एवढ्या गरम दह्याचं तर दूध आपण लावू शकत नाही। जर गरम दह्याचं दूध लावलं तर ह्याला फक्त शितोडे शितोडे आणि पाणीच होणार आहे। तर दूध आपल्याला इथं एका गार घमेल्यात मी पाणी घेतलंय आणि चांगलं असं कोंबट असं आपण हे दूध आता करून घेणार आहे। शकता आपण गार पाण्यामध्ये पातेले ठेवले आणि दूध येते आपल्याला एकदम असं कोंबट पाहिजे, जास्त गरम आपल्याला दूध ठेवायचं नाही। जर आपल्याला दही जर दगडासारखं पाहिजे असेल छान असं घट्टसर, तर आपल्याला दूध हे व्यवस्थित पाहिजे। तर दूध आता आपलं थंड होत आलेलं आहे, तोपर्यंत आपण ज्या भांड्यात विरजण लावायचं त्याच्यामध्ये आपण हे विरजण आहे म्हणजे दही आहे ते टाकून घेऊया। तर मी इथं बघा हे मातीचं भांडे घेतलेले, तर मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे विरजण आहे ते टाकतोय आपण। पहिली गोष्ट म्हणजे विरजण जर छान असेल असं घट्टसर तर आपलं दही एकदम भारी होणार आहे। तर जरा आपण हलवून घेऊया। कधी पण बघा तुम्ही जेव्हा विरजण जर छान असतं तर विरजणापासून दही हे त्याच्यासारखंच असं घट्टसर होतं। आपलं दूध येते आता बरोबर असं दही लागण्याजोगं झाले, अगदी आपलं बोट आहे आपण टाकू शकतो याच्यामध्ये, म्हणजे भाजत वगैरे नाही बोटाला। तर अशा पद्धतीचं आपल्याला हे दूध येते पाहिजे। आपलं दूध येते दही लावण्याजोगं झालेलं आहे। तर आपण इथं हे भांडे घेतले, ह्याच्यामध्ये हे दूध टाकून देते। थोडंसं असं जरा वरून टाकते म्हणजे दही येते आपलं व्यवस्थित लागले जाईल। आता ह्याला आपण चमच्याने जरा असं पूर्ण जे आपलं विरजण आहे ते ह्याच्यामध्ये हलवून घेऊया। आपलं जे मुरवण आहे ते व्यवस्थित दह्यामध्ये आता मिक्स झाले छान असं। आता सकाळपर्यंत आपण हे दही येते व्यवस्थित असं झाकून छान असं ठेवूया। आता आपण इथं घमेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि जे आपलं भांडं आहे ते आपण ह्याच्यामध्ये उचलून ठेवणार आहे। जे अजून जर काही थोडंसं गरम वगैरे असेल तर ह्याचं व्यवस्थित होऊन जाईल आणि ह्याच्यावर आपण झाकण टाकून सकाळपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं ठेवून द्यायचं। तर इथं बघू शकता आपल्याला घरच्या घरी मस्त लस्सी बनवायची, तर त्यासाठी मी हे दही लावलं होतं। तर इथं तुम्ही बघू शकता अर्धा लिटर दूध टाकून आपण हे दही लावलं होतं। तर हे खास मी लस्सीसाठी दही लावलेलं आहे। इथं बघू शकता जे आपण दही लावलं होतं काल ते आता तुम्हाला मी फोडून दाखवते। तर इथं बघू शकता आपलं दही येते खूप छान असं झालेलं आहे। इथं बघू शकता मस्त आपलं दही येते छान असं घट्ट झालेलं आहे तयार। तर इथं आपण जे लस्सीसाठी दही लावलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण लस्सी तयार करणार आहे। तर आता आपण इथं अर्धा लिटरचं दही लावलं तर ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहे। तर साधारण आपण इथं 1 ग्लासभर पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे। आपल्याला लागणार आहे साखर, तर साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका। 2 तर मी ह्या फक्त छोट्या 3 वाट्या भरून म्हणजे 1 वाटी भरून आपण साखर टाकली मोठ्या आकाराची। आता आपण लस्सी येते हलवून घेऊया। तर इथं बघा मस्त आपण घरच्या घरी मस्त अशी मातीच्या भांड्यामध्ये थंडगार लस्सी तयार केलेली आहे। व्यवस्थित हिला चांगली आपण एकजीव करून घेऊया। तर इथं बघू शकता लस्सी येते आपली खूप मस्त झालेली आहे। तर इथं आपण जवळजवळ 5 ते 6 मिनिटं छान असं हे ताक आपण हलवून लस्सी बनवलेली आहे। मस्त अशी घट्टसर आपली ही लस्सी तयार झालेली। कडनी बघा ह्याला लोणी पण आलेलं आहे, म्हणजे लस्सी आपली खूप छान झालेली आहे। ग्लास घेतलेले आहेत लस्सीसाठी, तर लस्सी ग्लासमध्ये भरूया।
आपण 2 ग्लास भरलेले आहेत छान असे. तर आपल्याला ह्याच्यावर आता मस्त साय टाकायची. दुधावरची साय ठेवलेली ती आता आपण ह्याच्यात टाकतोय. ह्याच्यावर टाकू आपण बर्फ. बर्फ जास्त टाकत नाही, कारण लस्सी आपली ती खूप पातळ होईल. एक एक बाईट आपण इथे टाकलेली आहे. आणि मस्त आपली ही लस्सी तुम्ही अगदी पिऊन खाल्ली तरी चालेल, म्हणजे चमच्यानी खाल्ली तरी चालेल किंवा पिऊन टाकली तरी चालेल. अशी मस्त घट्टसर आपण ही लस्सी तयार केलेली आहे. तर बघू शकता लस्सी आपली हे छान अशी घट्टसर आपण घरच्या घरी मस्त लस्सी तयार केलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, थंडगार अशी लस्सी खूप छान झालेली आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.